जगामध्ये प्रत्येक दुखण्यावरती इलाज आहे, पण अवघड जागेच्या दुखण्यावरती कोणताही इलाज नाही. कारण हे जे दुखणं आहे ते दुखणं सहन होत नाही आणि सांगताही येत नाही. कारण आपलेच दात असतात आणि आपल्याच दाताखाली आपले ओठ येतात. आता हे दुःख आपण कोणाला सांगणार? आणि अशा वेळेस माणूस इतका वैतागतो आणि स्वतःची सद्विवेक बुद्धी जी आहे ती गमावून बसतो आणि नंतर नको त्या अघटित घटना घडतात. आणि अशाच पद्धतीच्या घटना आज आपण बघणार आहोत. आणि याच्यासाठी सुरुवातीला आपल्याला जायचं आहे बारामतीला. बारामती म्हणजे पुणे जिल्ह्यामधलं बारामती तालुका आहे आणि त्या ठिकाणचं शिरसुपळ हे गाव आहे. आता त्या गावामध्ये एक पाण्याचा तलाव आहे. तारीख आहे 26 मे 2023. आता या दिवशी एक 30-40 वयोगट असणारा एक अनोळखी तरुणाचा मृतदेह त्या ठिकाणी त्याला रस्सीनं बांधलेलं होतं, तारेनं दगडाला बांधलेलं होतं आणि तो तलावामध्ये टाकलेला होता. आणि अशी जी बाब आहे ती बाब या दिवशी समोर आली होती आणि तालुका पोलीस जे आहेत त्यांना हे कळलं. पोलीस त्या ठिकाणी पोहोचले, बॉडी ताब्यात घेतली आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली, तपास सुरू झाला. हा तरुण नक्की कोण होता, त्याची हत्या का केली होती, कशामुळे झाली होती, कशी झाली होती, याबाबत पोलिसांनी माहिती मिळवायला सुरुवात केली होती. आता आजूबाजूच्या गावामध्ये तपासाला सुरुवात झाली. एका बाजूला बारामती पोलिसांचा तपास चालू होता. याच काळामध्ये दुसऱ्या बाजूला त्याच सुमारास दौंड तालुक्यामधलं रावणगाव नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये एका परिवाराबद्दलची एक माहिती समोर आली होती. आता रावणगाव या ठिकाणी राहणारे पोपट भानुशाली बाराते, त्यांच्याबरोबर ती त्यांच्या पत्नी आहेत मुक्ताबाई पोपट बाराते आणि यांचा मुलगा आहे सौरभ पोपट बाराते आणि यांची एक विवाहित मुलगी आहे. अशा पद्धतीनं यांचा हा परिवार आहे, यांचा हा संसार आहे आणि यांच्या मुलीचं लग्न झालेलं आहे आणि त्या त्यांच्या सासरी नगरला राहत आहेत. आता घरी आई, वडील आणि मुलगा अशा पद्धतीनं राहत होते. साधारणपणे 3-4 महिन्यापूर्वी हा जो परिवार आहे तो परिवार काहीतरी कामाच्या निमित्ताने गावाच्या बाहेर गेला आणि ही घटना घडली. त्याच्या अगोदर 10-15 दिवस तो परिवार गावात आला होता. पण गावात माघारी जाताना तिघं होते, येताना मात्र दोघंच होते. मुलगा त्यांच्याबरोबर नव्हता आणि ही बाब संशयास्पद होती आणि हा संशय वाढेल अशा काही घटनासुद्धा समोर आलेल्या होत्या. आता एका बाजूला एका तरुणाचा बारामती पोलिसांना मृतदेह सापडतो. पोलीस त्याचा तपास करत असताना खबऱ्यांच्या माध्यमातून त्यांना खात्रीशीर माहिती मिळते आणि त्याच्यामुळे पोलिसांना संशय येतो की हा मुलगा नक्की यांचा गेला कुठं. म्हणजे आईवडील मुलगा बाहेरगावी जातात आणि माघारी येताना मात्र आईवडीलच येतात, मुलगा मात्र गायब होतं. त्यामुळे पोलिसांनी 31 ऑगस्ट 2023 त्या दिवशी पोपट बाराते यांच्याकडे त्यांचा मुलगा सौरभ याच्याबद्दलची चौकशी केली. आता आपल्या मुलाबद्दल पोलीस चौकशी करतात हे कळल्यानंतर वडील जे आहेत ते गांगरले होते, घाबरले होते आणि त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिलेली होती. मला माहीत नाही वगैरे 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 त्यांनी सांगितलं होतं. आता यावेळेस पोलिसांना कसं असतं, पोलिसांना इतका अनुभव आहे त्याच्यामुळे समोरचा माणूस खरं बोलतोय का खोटं बोलतोय हे त्यांच्या लगेच लक्षात येतं. त्याच्यामुळे मग पोलिसांचा संशय जो आहे तो अजूनच बळावला होता. त्याचबरोबर ते यांच्या पत्नी ज्या आहेत मुक्ताबाई, तर त्यांची मुलगी नीलम खुरंगे या खुरंगेवाडी या ठिकाणी कर्जत तालुक्यातलं अहमदनगर जिल्ह्यामधलं त्या ठिकाणी त्या म्हणजे मुक्ताबाई आपल्या मुलीकडे गेलेल्या होत्या. आणि मग पोलीस जे आहेत ते मुक्ताबाईपर्यंत पोहोचले होते, नगरला पोहोचले होते आणि मुक्ताबाई यांची चौकशी करायला सुरुवात केली. आता ज्या वेळेस त्या आईकडे चौकशी करायला सुरुवात केली त्यावेळेस मात्र पोलिसांनी त्यांना उलटे पालटे अशा पद्धतीनं प्रश्न विचारले. मुक्ताबाई या गांगरल्या, त्यांच्या जबाबामध्ये म्हणजे संशयास्पद गोष्टी आढळून आल्या आणि पोलिसांनी ज्यावेळेस कसून चौकशी केली आणि त्याच्यानंतर सत्य घटना बाहेर आली होती. आता हे विषय नक्की काय होता तर दौंड तालुक्यात राहणारे हे पोपट बाराते, त्यांची पत्नी मुक्ताबाई, मुलगा सौरभ आणि अशा पद्धतीचा हा परिवार आहे. मुलगा अत्यंत लाडामध्ये वाढलेला होता, पण हाच मुलगा पुढं चुकीच्या संगतीला गेला, त्याला दारूचं व्यसन लागलं. आता या सौरभचं वय वाढत होतं, त्याचं व्यसन वाढत होतं आणि तो आता कळत्या वयात आलेला होता, तरुणपणामध्ये आलेला होता. पण दारू पिणं त्याचं कमी होत नव्हतं, व्यसनं कमी होत नव्हती आणि आता हळूहळू आईवडिलांना उलटं बोलणं, अपशब्द वापरणं
या सगळ्या गोष्टी चालू झाल्या होत्या आणि वेळ प्रसंगी त्यांच्यावरती हातसुद्धा आता तो उचलायला लागलेला होता आणि गावातल्या अनेकांबरोबर सुद्धा याचा वाद झालेला होता, भांडणं झालेली होती. घरामध्ये, घराच्या बाहेर, घरीदारी सगळीकडं या मुलानं उच्छाद मांडलेला होता. आपल्या पोटचा गोळा आपल्यामुळे म्हणजे आईवडील त्याला समजून घेत होते की आपला मुलगा आहे वगैरे वगैरे, पण समजून घेण्याला सुद्धा एक मर्यादा असते. पण आता पाणी डोक्यावरून व्हायला लागलेलं होतं आणि या मुलानं आईवडिलांना इतका त्रास दिला होता, इतका त्रास दिला होता की आपला मुलगा मरावा, त्याचा मृत्यू व्हावा असं त्यांना वाटत होतं. असा मुलगा नसलेला बरा ही भावना त्यांची निर्माण झाली आणि हेच विचार त्यांनी प्रत्यक्षात आणण्यासाठी प्लॅन करायला सुरुवात केली. आणि त्यामुळे त्या गावातील बबलू तानाजी पवार याला मुलगा सौरभला ठार मारण्यासाठी 1,75,000 रुपयांची सुपारी दिली गेली आणि त्यानुसार बबलू यानं त्याचा मित्र बाबासाहेब उर्फ भाऊ गजानन गाडवे आणि अक्षय चंद्रकांत पाडळे या तिघांनी मिळून सौरभ याला कट करून ठार मारलं आणि त्याचा मृतदेह शिरसुपळ या ठिकाणी तलावामध्ये म्हणजे दगड वगैरे बांधला आणि तो टाकला. नंतर तो पोलिसांना सापडला आणि नंतर सगळ्या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि पुढची कायदेशीर कार्यवाही जी आहे ती कार्यवाही सुरू झालेली होती. तर अशा पद्धतीनं ही माहिती माध्यमातून समोर आली, ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. आणि अशीच दुसरी एक घटना जी आहे ती नाशिक जिल्ह्यामध्ये घडलेली होती. नाशिक जिल्हा सिन्नर तालुका पास्ते नावाचं गाव आहे. या गावामध्ये शिवाजी विश्वनाथ आव्हाड हे साधारण 40-50 वर्षाचे शेतकरी राहत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहेत लंकाबाई, यांचा मुलगा आहे राहुल आणि यांना 2 मुली आहेत. त्या दोनही मुलींचं लग्न झालेलं आहे आणि त्या त्यांच्या सासरी आहेत. आता यांचा मुलगा राहुल हा एकुलता एक मुलगा, घरात सगळ्यांचा लाडका होता आणि 2 मुली 1 मुलगा, त्याच्यामुळं या मुलावरती सगळ्यांचं प्रेम होतं. आणि हेच प्रेम किती घातक ठरलं बघा. मुलगा कमी शिकलेला होता, 30 वर्षाचा झाला, पण त्याला अजूनही काम नव्हतं आणि नको त्या गोष्टी मात्र चालू होत्या. दारूचं व्यसन होतं, आईवडिलांशी वाद होते, गावामध्ये भांडणं होती, मारहाण व्हायची, शिवीगाळ व्हायची, व्यसन मात्र वाढत चाललेलं होतं. आणि घरून भांडण करून दारूसाठी तो पैसे घ्यायचा, जर पैसे मिळाले नाही तर प्रचंड वादावादी, हाणामारी वगैरे सुद्धा व्हायची. गावामध्ये बदनामी होत होती आणि नको ती चर्चासुद्धा होत होती. आता आईवडिलांनाही प्रचंड त्रास सहन करायला लागत होता. आता बाहेरची लोक जी आहेत ती सहन करत नव्हती आणि त्यामुळे मग ह्याच्यावरती सुद्धा मग काही लोकांनी हात उचललेला, यानं सुद्धा काही लोकांवरती हात उचललेला होता. आणि आईवडिलांनी आपल्या मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला, शेजाऱ्या पाजाऱ्यांनी नातेवाईकांनी सुद्धा समजावण्याचा प्रयत्न केला, पण काहीही उपयोग झाला नाही. आणि 25 सप्टेंबर 2023 रोजी म्हणजे राहुल जो आहे तो दारूच्या नशेमध्ये घरी आला होता आणि काही कारणांनी आई आणि वडिलांबरोबर त्याचा वाद झाला, भांडणं झाली आणि त्यानं आपल्या आईवडिलांना मारहाण करायला सुरुवात केली होती. आता यावेळेस मग शेजारी राहणाऱ्या ठकूबाई घुगे या ज्या आहेत त्या भांडण सोडवण्यासाठी आल्या आणि यावेळेस मग यानं लाकडानं त्यांच्या डोक्यामध्ये मारहाण केली आणि शेजारी ज्या आहेत त्या कोमामध्ये गेलेल्या होत्या. आता या दारुड्या मुलाचं करायचं काय? म्हणजे आईवडिलांनी सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये राहुलच्या विरोधामध्ये तक्रारसुद्धा दाखल केली. आता पोलीस जे आहेत ते राहुलच्या मागावरती होते आणि राहुल मात्र आपल्या हातून अशा पद्धतीची घटना घडली त्याच्यामुळे तो तिथून गायब झालेला होता आणि पुढच्या 2-3 दिवस त्याचा काही शोध लागत नव्हता, त्याचा काही मागमूस लागला नाही. तारीख आहे 27 सप्टेंबर 2023, सकाळी साधारण 10-11ची वेळ होती आणि या सुमारास पास्ते गावाच्या बाहेर बंद पडलेली कालिया कंपनी आहे, तिचं मीटर रूम आहे आणि त्या मीटर रूममध्ये त्या भागामध्ये म्हणजे त्या मीटर रूमच्या परिसरामध्ये शंकर कातकाडे हे त्या ठिकाणी गेले असताना त्यांनी राहुल आव्हाड याचा मृतदेह बघितला आणि त्यांनी पोलीस पाटलांना कळवलं. त्यानंतर गावकऱ्यांना कळलं, पोलिसांना कळलं, नातेवाईकांना कळलं, गर्दी झाली, पोलीस आले, पंचनामा झाला आणि बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवली. आता त्या ठिकाणी त्या मृतदेहाच्या जवळ विषारी औषध होतं, त्यामुळे प्राथमिक अंदाज असा होता की म्हणजे त्याच्या तोंडाला फेस वगैरे आला होता, त्यामुळे यानं विष घेतलं आणि आत्महत्या केली असं वाटत होतं. पण नंतर पोस्टमॉर्टमचा अहवाल आला आणि गळा दाबून खून करण्यात आलाय अशी माहिती समोर आली होती. आता पोलिसांच्या तपासाला सुरुवात होते. आई वडिलांना ताब्यात घेतलं जातं, त्यांच्याकडून चौकशी केली जाते आणि सगळ्यात मोठा संशय होता वडिलांवरती, कारण त्यांच्या बोलण्यामध्ये विसंगती आढळत होती. आणि नंतर वडिलांनी कबूल सुद्धा केलं की सुपारी देऊन त्यांनी त्यांच्या मुलाची हत्या केलेली होती, कारण मुलाच्या या वागण्याला ते प्रचंड वैतागलेले होते.
त्याच्यामुळे वडिलांनी गावात राहणाऱ्या वसंत अंबादास आव्हाड वय वर्ष 40, विकास उर्फ बबलू शिवाजी कुटे वय वर्ष साधारण 42 यांना राहुलला मारण्याची सुपारी दिलेली होती. आणि मग या मारेकऱ्यांनी राहुलचा शोध घेतला आणि तो दुपारीच दारूच्या नशेमध्ये एका ठिकाणी सापडला. मग वसंतनं त्याला परत दारू पिऊ असं त्याला सांगितलं आणि मग राहुलला गावाच्या बाहेर बंद पडलेली जी कंपनी आहे त्या कंपनीच्या आवारात नेण्यात आलं. आणि मग या ठिकाणी वसंत, त्याचा मित्र विकास आणि राहुल ही सगळी मंडळी दारू प्यायला लागले. राहुलला प्रचंड दारू पाजली आणि इतका दारू पिला की त्याला काही कळत नव्हतं, उमजत नव्हतं, समजत नव्हतं. आणि त्याच्यानंतर मग वसंत आणि विकास यांनी कमरेच्या पट्टा काढला आणि त्या पट्ट्यानं राहुलचा गळा आवळला आणि त्याची हत्या केलेली होती. त्याच्यानंतर त्याच्या तोंडाजवळ विषारी औषध वगैरे टाकलं होतं जेणेकरून ही आत्महत्या वाटेल असं त्यांनी त्या ठिकाणी हे करण्याचा, कांगावा करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्या ठिकाणी सिच्युएशन क्रिएट करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर या राहुलचा मृतदेह सापडतो. नंतर अकस्मात मृत्यू किंवा आत्महत्या केली अशा पद्धतीनं सुरुवातीला वाटतं, पण नंतर मात्र हे सगळं प्रकरण उघड होतं. आता या सगळ्या प्रकरणामध्ये त्या वडिलांनी म्हणजे शिवाजी आव्हाड यांनी 70,000 रुपये सुपारी देऊन त्या मुलाचा काटा काढलेला होता. पोलिसांनी सगळ्या संशयितांना ताब्यात घेतलं होतं. पोलिसांची कायदेशीर कारवाई सुरू झाली होती. आता याच्यामध्ये एक बाब अजून एक समोर आली होती आणि ती म्हणजे वसंतने राहुलच्या वडिलांना ज्यावेळेस त्या ठिकाणी हे दारू प्यायला बसले होते त्यावेळेस त्याला वडिलांना सांगितलं होतं की राहुल आम्हाला सापडलेला आहे. त्याच्यानंतर फोनवरती यांचं बोलणं झालं आणि त्यावेळेस मग असं ठरलं की तुम्ही त्याला तिथं संपून टाका, मारून टाका. आणि यावेळेस मग या मारेकऱ्यांनी 1,00,000 रुपयांची मागणी केली आणि वडिलांनी मग थोडंफार घासाघीस करून 70,000 रुपयामध्ये हे सगळं ठरलं आणि लगेच त्यांनी 20,000 रुपये ऑनलाईन पाठवले. आणि दुसऱ्या दिवशी मग राहुलच्या वडिलांनी उर्वरित 50,000 रुपये जे आहेत ते त्या मारेकऱ्यांना दिलेले होते. आता अशा पद्धतीची घटना माध्यमातून समोर आलेली होती. तर आज आपण अशा 2 घटना बघितल्या ज्या घटनेमध्ये आपला मुलगा चुकीचं वागतो आहे आणि डोक्यावरून पाणी गेलेलं आहे, आईवडील वैतागलेले आहेत, गावातले लोक वैतागलेली आहेत आणि मुलगा सांगूनही ऐकत नाही, सुधारत नाही आहे. आणि त्यावेळेस मग या मंडळींनी आपली सद्विवेक बुद्धी गमावली आणि त्या मुलाची हत्या घडवून आणली. आणि याच्यामध्ये मग वडील, आई यांनी म्हणजे वडिलांनी, विशेष करून वडिलांनी ही सुपारी दिली. आता याच्यामध्ये कोणाची चूक? म्हणजे आपण ज्या मुलाला लहानाचं मोठं केलं, ज्याला वाढवलं, तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलंय, ज्याच्यावरती आपण इतकं प्रेम करतो, कारण आपल्या मुलांवरती जगात म्हणजे आईवडिलांसारखं प्रेम जगात दुसरं कुणी करू शकत नाही. असं असताना सुद्धा आई वडील अशी पावलं का उचलतात, अशा घटना का घडतात? आणि ह्या घटना अगदी आत्ताच्या काळामध्ये घडलेल्या आहेत आणि अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या समोर येत आहेत. तर असं का होतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. तुम्ही समजा या भागातील असाल, ह्या ज्या 2 घटना मी तुम्हाला सांगितल्या तर त्या एक पुण्यातली, एक नाशिकची, तर त्या भागातले जर तुम्ही असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची काही वेगळी नवीन माहिती असेल तर ती सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.